हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. हे पा मैत्रिणी, मी आहे ना आता लागलेली आहे संध्याकाळच्या कामाला. म्हणजे जरा लवकरच लागलेली आहे, कारण आज माझे इथं ना पाहुणे येणार आहेत म्हणून आहे ना मी 3-4 वाजताच आवरायला लागलेली आहे. मी आता कपडे काढून घेतलेले आहेत आणि लागलीच लगेच कपड्याच्या घड्या पण घालून ठेवते, सकाळच्या आंघोळीचे वेगळे आणि मुलांचे स्कूलचे वेगळे इस्त्री करण्यासाठी. हे कपडे आता मी सगळे साईडला ठेवून देते. मी आता कपडे साईडला ठेवून दिलेले आहेत आणि लगेच लागलंच भाजी पण निवडून घेते. मेथीची भाजी आणली होती काल, म्हटलं ती सुकून जाईल म्हणून आहे ना म्हणलं निवडून ठेवते, म्हणजे सकाळी उद्या डब्याला होईन. परत पाहुणे आल्याच्या नंतर आहे ना ही तयारी होणार नाही म्हणून आहे ना मी ते यायच्या अगोदरच भाजी वगैरे सगळं माझं जेवढी माझी सकाळची स्वयंपाकाची तयारी आहे ना मी ती आत्ताच करून घेतलेली आहे. हे पाहिलेले आहेत पाहुणे, भाव आणि भाऊजाई आलेले आहेत. हे त्यांचे छोटे बेबी हे पहा. आणि ते आल्यामुळे ना माझा बेबी तर एवढा खुश झालाय ना. त्यांनी ना खायला आणली होती किटकॅट. मी त्याचेच घेऊन फोटो वगैरे काढले हातामध्ये. म्हणजे त्यांनी सगळ्यांनीच आणले होते, आम्हाला 5-6 आणले होते खायला, पण मी अगोदर फोटो काढले नंतर खाल्ले. पहा ह्यांचं चाललेलं इथं चेस खेळायचं. ही आली ना आमचं माकड तोंड एवढं खुश होतं ना, एवढे छान खेळतात ना ते दोघं. मस्ती तर एवढी चालती ना त्यांच्या दोघा जणांची, विचारायलाच नाही. दोघांचाच चालू असतो घरामध्ये, आम्हाला तर काही बोलून बी देत नाहीत, ह्यांचंच चालू असतं. हे पाहता ना आम्ही जाणार होतो थोडं बाहेर, त्यामुळे ना मी ना स्वयंपाकाची थोडी तयारी करून जाणार होते, कारण त्यांना यायला पण बरंच लेट झालं होतं. 5-5:30 वाजले होते. तिथून पुढं ठरलं होतं आमचं थोडं बाहेर जाण्याचं. मग जाण्याच्या अगोदर मी म्हटलं कुकर वगैरे लावून जावा, म्हणजे येईपर्यंत ना कुकर थंड होईल. मैत्रिणी बायकांना कुठं जायचं म्हणलं ना पहिलं पोटाची सोय करून जावं लागते. हे पहा मी ना आता लगेच कुकर लावून घेते. दादाला म्हणलं तो लावशील का, पण तो म्हणला मी नाही लावणार, तो लावून जा म्हणून. मी कुकर लावला आणि पलीकडे ठेवली होती आम्हाला कॉफी घ्यायला. चहा नको म्हणले, मग म्हटलं कॉफी करते. मग पटकन कॉफी केली, कॉफी घेतली आणि आम्ही गेलो बाहेर गेलो. पण आम्ही ज्या कामाला गेलो ना आमचं ते काम झालं नाही. आम्ही हाय अशीच वापस आलो. त्यामुळे ना मी का गेले आता ते पण सांगू नाही शकत, कारण आहे ना आम्ही दोघी पण नाराज होऊन वापस आलोत. आणि आल्याच नंतर लागलेली आहे मी स्वयंपाकाच्या तयारीला. इथं घेत आहे मी शेंगदाणे भाजून, कारण मी करणार होते संध्याकाळच्या जेवणामध्ये छान असं गावाकडच्या पद्धतीने वांगची भाजी करणार होते, भरलं वांग आणि वरण भात हे करणार होते. कारण त्यांना विचारलं दुसरं काही जेवायला तर नको म्हणले, ताई साधंच काहीतरी करू आपण. मग वांग करायचं ठरलं. ही वांग्यासाठी आहे ना मी शेंगदाणे भाजून घेते. हे ना मी तिला चमचा दाखवत होते, हळदी कुंकवाला आलेला आहे कसा वाकडा झाला आहे म्हणून मी तिला सारखं सारखं दाखवून हसत होते. हे पहा मैत्रिणी, माझा स्वयंपाक झालेला आहे. मी केलेलं आहे इथे डाळ, ह्याच्यामध्ये आहे भात आणि मस्त अशा कडक कडक ना बाजरीच्या भाकरी केल्या आणि मुलांना चपात्या होत्या. सकाळची थोडी मटकीची भाजी होती, त्यामध्ये ना थोडा हलवा पण होता. आणि ह्यामध्ये हे पहा आता मी केलेलं आहे छान असं भरलं वांग. नॉर्मल काहीतरी रस्सा केलेला आहे त्या लांगापुरता. वास तर एवढा छान येत होता ना, आणि खायला पण मस्तच झाला असणार आहे ते. आता चला मैत्रिणी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.